आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। बुलढाण्यात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काँग्रेस विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जयस्तंभ चौकात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते। भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमाला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला। प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना विजयराज शिंदे यांनी म्हटलंय की राजकारणात मतभेद असू शकतात, मात्र अश्लाघ्य आणि खालच्या स्तरावरील भाषा वापरणे चुकीचे असून भाजप अशा संस्कृतीहीन राजकारणाचा तीव्र निषेध करत आहे। मोदीजींचा अपमान सहन केला जाणार नाही आणि काँग्रेसच्या विकृत राजकारणाचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। आंदोलनात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नमस्कार, सत्यासाठी लढणारी आवाज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 2018 पासून आपल्या देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील खरी, निडर आणि विश्वासार्ह बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। पण एक मनापासूनचा प्रश्न आहे, जेव्हा आम्ही तुमच्यासाठी सत्य मांडतो तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा पाठिंबा देऊ शकत नाही का? एक लाईक, एक सबस्क्राइब, यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागत नाही, पण तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी ताकद, प्रेरणा आणि हिंमत देतो। जर तुम्हाला खऱ्या बातम्यांना साथ द्यायची असेल तर आत्ताच सिल्लोड एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। का विश्वास आमची ताकद। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन उर्फ बंटी सपकाळ यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्राला दिसून आलं। देशाचे ऋषितुल्य कर्तव्यदक्ष पंतप्रधान ज्यांनी भारताला विश्वगुरू बनण्याकडे आज वाटचाल केलेली आहे, त्यांनी आपल्या आयुष्यात कधी एकही दिवस सुट्टी न घेता दिवस रात्र गोर गरीब, शेतकरी, मजूर, महिला, शोषित, दलित, पीडित, अबाल, वृद्ध या प्रत्येकाची सेवा करण्याचा महामंत्र त्यांनी आपल्या जीवनामध्ये सुरू केला आहे आणि सतत जनसेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा आणि प्रखर राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीचं नेतृत्व असलेलं पंतप्रधान मोदींचं नेतृत्व जे आज पूर्ण जगाने मान्य केलं आहे। मोदीच्या नेतृत्वामध्ये भारत विश्वगुरूकडे वाटचाल करतोय। महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आज भारतातलं एक नंबरचं राज्य म्हणून वाटचाल करते आहे। शेतकरी, शेतमजूर, महिला, अबाल, वृद्ध या प्रत्येकासाठी काम करते आहे आणि अशा कर्तबगार लोकांच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये जी शिवराळ, अश्लाघ्य आणि वाचाळवीरासारखी जी भाषा हर्षवर्धन सपकाळ उर्फ बंटी सपकाळ यांनी वापरली ही खऱ्या अर्थानं पदाला न शोभणारी, त्यांच्या व्यक्तिमत्वाला न शोभणारी व राज्याचा व देशाचा अपमान करणारी अशी भाषा आहे। यांनी त्यांच्या वक्तव्यामधून काँग्रेसची जी हीन संस्कृती आहे, काँग्रेसची जी संस्कृती महाराष्ट्र आणि देशाला कधी न शोभणारी आहे, ती संस्कृतीच खऱ्या अर्थानं त्यांच्या वक्तव्यामधून या ठिकाणी दिसून आली आहे। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने, बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी जयस्तंभ चौकात जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या समोर आम्ही काँग्रेसचा आणि बंटी सपकाळ याचा जाहीर निषेध आणि धिक्कार या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि भाषा सुधरावी, शब्द सुधरावे, त्यांनी खऱ्या अर्थानं माफी मागावी आणि पुन्हा असं वक्तव्य करणार नाही अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं त्यांनी जाहीर खुलासा केला पाहिजे, तर आणि तरच ही महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करेल। अन्यथा त्यांच्या अशा बेताल वक्तव्याचा जाब रस्त्यावरती उतरून त्यांना विचारल्याशिवाय महाराष्ट्राची जनता स्वस्थ बसणार नाही, हे या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो।